नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. विरोधी पक्षाच्या भूमिकेवर सतीश साखळकर संतप्त. जंतर मंतरवरील लाठीमार आणि सांगली महापालिकेतील काँग्रेस नेत्यांच्या आत्मपरीक्षणाचा दिला संदर्भ. देशाची राजधानी दिल्लीतील जंतर मंतरवर आपल्या हक्कासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अकारण आणि अत्यंत अमानुषपणे लाठीमार केला. अशा प्रकारे लोकशाही मार्गाने आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य आणि त्यांचे आवाज दडपले जात असतील तर आपल्या देशात संविधान आणि लोकशाही खरोखरच जिवंत आहे का, यावर आता भाजप आणि RSS समर्थक विविध अभ्यासकांनी पुन्हा एकदा उघडपणे व्यक्त होण्याची वेळ आली आहे. अशा तीव्र शब्दात नागरिक जागृती मंचचे सांगली जिल्हा अध्यक्ष सतीश साखळकर यांनी आपली संतापजनक नाराजी व्यक्त केली आहे. सतीश साखळकर यांनी सोशल मीडिया आणि जाहीर पत्रकाद्वारे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांवरही जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, आम्हाला भंपक, नालायक, देशद्रोही, चायना समर्थक, पाकिस्तान समर्थक किंवा कमी बुद्ध्यांक असलेली लोक म्हणून हिणवले जाते. सत्ताधाऱ्यांना अजून काय वाटते, त्यांनी एखादा नवीन विषय काढून आम्हाला हवी ती नावे ठेवावीत. मात्र कधीतरी त्यांनी मूळ वास्तवावर, जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीवर आणि जनतेच्या मूळ प्रश्नांवर बोलावे, अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे. संस्कार कशाबरोबर आणि कसे खातात हे आम्हाला माहीत नाही, हे तुम्हीच शिकवावे. सांगली महापालिकेतील काँग्रेस नेत्यांना लगावला टोला. मुख्य विषयाला धरून साखळकर यांनी स्थानिक राजकारणावरही थेट भाष्य केले. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील विरोधी पक्षाच्या भूमिकेवर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सदर पोस्टमध्ये मला कोणताही विषयांतर करायचं नाही, मात्र देशात एकीकडे एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेत विरोधी पक्ष म्हणून काम करणारी काँग्रेस, त्यांचे नेते, त्यांचे सदस्य नेमके कसे वागतात हे संपूर्ण शहर पाहत आहे. त्यांनी आता तरी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो, त्यामुळे अधिक न सांगितलेलेच बरे, अशा कडक शब्दात त्यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांचे कान टोचले आहेत. दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाचा संताप आणि स्थानिक पातळीवर जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याऐवजी विरोधी पक्ष मवाळ किंवा तडजोडीचे राजकारण करत असल्याचा साखळकर यांचा आरोप. यामुळे सांगलीच्या राजकीय वर्तुळात आता मोठी खळबळ उडाली आहे. लोकसंदेश न्यूज मराठीसाठी सतीश भादुले यांचा रिपोर्ट. वाकई मोदी सरकार नहीं आनी चाहिए, कभी नहीं आनी चाहिए, कभी नहीं आनी चाहिए. हम लोगों को मारा गया है. क्रिमिनल्स है, क्रिमिनल्स, क्रिमिनल्स. मोदी की सारी सरकार क्रिमिनल्स है, पूरी पुलिस क्रिमिनल्स है, सब लोग क्रिमिनल्स है. ये हम लोगों को मारा गया है. गैस की टीयर गैस छोड़ी गई है, लंग्स में पूरा वो गैस गई है, आंखों में जलन हो रही है, लोगों पे, बच्चों पे लाठियां चार्ज करे, देख भी नहीं रहे, औरतें बच्चे हैं, क्या है. क्रिमिनल्स है, क्रिमिनल्स बैठे हुए छुप के. वाकई मोदी सरकार नहीं आनी चाहिए, कभी नहीं आनी चाहिए, कभी नहीं आनी चाहिए. वो सरकार जो एवर कभी आई है यूथ को खा जाएगी. वो मेरा बेटा है, वहाँ पे फोटो लगी है, वो मैं उसका पापा हूँ. जब शुरू किया था तब मैं इसीलिए आया था, और कल उसको 1 महीना पूरा हुआ, और 1 महीने पे मेरे को मंथली श्रद्धांजलि क्या मिल रही है. मेरे लिए, मेरे बेटे के लिए जो बैठे थे उनको भी गायब कर दिया. तो मैं यहाँ पे नहीं आऊंगा. जब शुरू किया था तब आया था, तब भी बात की थी, मत करिए, गवर्नमेंट बेकार है. मैं खुद लड़ता हूँ. कैसे रास्ता निकलेगा वकील साहब? अभी दूसरा बेटा बाकी है, उसको बचाना है, तो रास्ता तो वही है, सिस्टम बदलना है. क्योंकि घर में कोई कमी तो थी नहीं. मैं ऐसा नहीं है कि गरीब थे या पैसा है या नहीं है. बच्चा पढ़ाई के साथ शादी कर चुका था, ऐसा था. जो सिस्टम में उनके बेटे नहीं है. अभी जो मेन स्ट्रीम चैनल्स है उनको ये सब नहीं दिख रहा है. 12 तारीख को सीधा न्यूज़पेपर में डाल दिया, पेपर लीक हो गया. 3 तारीख को एग्जाम हुई, 12 तारीख को पेपर लीक आ गया. मैंने न्यूज़पेपर अपने घर में छुपा के रख दिया था. मेरा बच्चा पूरा वैकेशन एंजॉय कर रहा था. उसकी कोचिंग वालों ने उसको मैसेज किया कि वापिस आ जाओ. वो जब वो घूमने का प्लान कर रहा है, 2 साल से मेहनत करके थक चुका बच्चा है, वो रिलैक्स हो गया था. इतना अच्छा एग्जाम उसका गया था. वो तैयारी कर रहा था नीट की, जेई मेंस क्लियर कर लिया था ऐसे ही टाइम पास के लिए. इतना तो होनहार था मेरा बच्चा. प्रिपरेशन नहीं मालूम नहीं, 1 महीने तक तो उसने खींच लिया होगा. हमें कुछ बात ही नहीं, हमें समझ में भी नहीं आया कि उसके दिल में इतना कुछ चल रहा है. 12 तारीख को मैं कोर्ट में था, मुझे मिलने तक नहीं रुका. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय. आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा, निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र.
या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी, आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 99-22-86-45-45. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in.